ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं हरे कृष्णा. श्रीयुतापदकमलं हरे कृष्णा. आवाज येत नाही. श्रीरूपं सागरजातं हरे सहगणं कृष्णा प्रभुजी, आवाज येत नाही. सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे हरे निर्विशेष कृष्णा, आवाज येत नाही. पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुष्ये नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री कक्षेमध्ये। तर आज आपण घेतो श्लोक क्रमांक 54 दुसऱ्या अध्यायात। हरे कृष्णा, आवाज येत नाही प्रभुजी. प्रभू आवाज येते ना? येतोय. नाही तुमची येत. चेक करा, तुम्ही चेक करा प्रति. हरे पहिले कृष्ण. आवाज येते. नाही येत आवाज. तुम्ही परत बंद आपल्याला करून परत चालू करा. हा, बंद करून परत चालू करा मीटिंग. काय चालू करू? अहो मीटिंग मधनं बाहेर लिंक पडा. लिंक हा हा परत चालू करा. झूम झूम बंद करा, नवीन चालू करा. हरे कृष्ण. तर आज आपण अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग त्यातला श्लोक नंबर 54 याची सुरुवात करतोय. श्री अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत कर्म किमासीत व्रजेत किम। अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? नाही येत आवाज प्रभुजी. हरे बोल. वाचो प्रभुजी. हरे कृष्णा. वाचा वाचा. हरे बोल. दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो, ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याची विविध कृतीत विशिष्ट अशी लक्षणे असतात. भगवद्गीतेवरून एखादा अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही, आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्ण भावना भावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. हरे बोल. तर भगवंतांनी श्लोक क्रमांक 39 ते 72 यामध्ये बुद्धियोगांचं सारांश दिलेलं आहे.
की कशा प्रकारे व्यक्ती कर्मबंधनातून मुक्त होतो आणि या कार्यामध्ये, भगवत कार्यामध्ये काहीही हानी नाही. थोडस जरी कार्य केलं आपण भगवत भक्तीचं, ते चिरकाळ राहणार आहे आणि ते आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवणार आहे. तर ही भक्ती करण्यासाठी दृढ मानसिकता हवी. आणि अशा प्रकारे भगवत भक्तीच्या कार्यामुळे आपल्याला चांगला आणि वाईट या कर्मापासून मुक्त होतो आपण. आणि त्याचबरोबर आपल्या जन्ममृत्यूचं जे चक्र आहे त्यातनं सुद्धा आपण बाहेर पडतो. आणि अशा प्रकारे जो साधना करणारा जो बुद्धियोगातला भक्त आहे तो या वैदिक अनुष्ठानापासून दूर राहतो आणि तो जाणतो की मी भगवंतांचा शाश्वत दास. अशा प्रकारे जेव्हा त्याची चेतना होते तर ती व्यक्ती भगवत धामात जाण्याच्या लायकीची बनते. तर अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला या अध्यायामध्ये बुद्धियोगाची माहिती दिली. तर आता श्लोक क्रमांक 53 पासून या 54 पासून भगवंत अर्जुनाचे 4 प्रश्नांची उत्तर देतात. तर समाधीमध्ये असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण काय, तर हा अर्जुनाचा महत्वाचा प्रश्न येतो. चित्तप्रज्ञ म्हणजे जो भक्त दृढ भक्तिभावात दृढपणे एकनिष्ठ झालेला आहे, ज्याची प्रज्ञा, ज्याचं चेतना एकदम स्थित झालेली, तर अशा व्यक्तीचे लक्षणं काय. तर साधारणतः आपण व्यक्तीचे लक्षणं त्याच्या बोलण्यावरनं, चालण्यावरनं यावरनं आपण ओळखतो. तर अशीच प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारलेले की त्याची सर्वसाधारण लक्षणं काय आहेत. जो भगवत भक्तीमध्ये पूर्ण प्रकारे मग्न असलेल्या व्यक्तीची लक्षणं काय, तो कशा प्रकारे बोलतो, तो कशा प्रकारे भगवत भक्तीमध्ये स्थापित होतो, आणि त्याची सर्वसाधारण व्यक्तीमध्ये लोकांमध्ये तो कशा प्रकारे वावरतो. अशा प्रकारे 4 प्रश्न भगवंतांना अर्जुनाने विचारलेले. त्याची सर्वसाधारण लक्षणे, तो कशा प्रकारे बोलतो, तो कशा प्रकारे बसतो आणि कशा प्रकारे चालतो. तर ह्या प्रश्नांची उत्तरं भगवंत पहिल्या प्रश्नाचं उत्तर श्लोक क्रमांक 55 मध्ये देतात, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 56 ते 57 मध्ये देतात, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 58 ते 59 मध्ये देतात, आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर 64 ते 71 या श्लोकात देतात. तर आता भगवंत 55 श्लोकात सर्वसाधारण जो भगवत भक्तीमध्ये स्थित असलेल्या भक्ताची लक्षणं काय त्याच्याबद्दल भगवंत उत्तर देतात. श्री भगवान उवाच प्रजाती यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदुच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, प्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. तात्पर्य वाचा. श्रीमद भगवत स्पष्टपणे सांगते की जो पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त किंवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये महान ऋषीकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्क वितर्काचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्क वितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रियतृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबवता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नांशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आकांक्षा न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातन सेवक आहोत हे त्याने
निश्चितपणे जाणले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंताची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगताय की ती व्यक्ती पूर्ण भौतिक इंद्रिय जे इंद्रिय तृप्ती आहे, जे मानसिक मानसिकपणे तयार झालेली मनोकल्पित जे इंद्रिय भोगायची इच्छाची जी इच्छा आहे तो त्याग करतो. आणि जेव्हा त्याचं मन शुद्ध होतं त्यावेळेस तो आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी तो तयार होतो. तर तो जो इंद्रिय भोगाचा त्याग करतोय ते कृत्रिम नसून ते त्याच्या स्वाभाविक त्याच्यामध्ये तसे गुण येतात. तर हे केव्हा शक्य होईल? जेव्हा व्यक्ती पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लागेल तेव्हा. तर जेव्हा व्यक्तीला कळते की मी भगवंतांचा शाश्वत दास आहे, तर त्याला मग इंद्रिय तृप्ती करण्याची बिलकुल इच्छा होत नाही. भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची त्याची बिलकुल इच्छा होत नाही. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला इथं समजावते की जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे त्याचं लक्षण काय आहे? सर्वसाधारण लक्षण असं आहे त्याचं की तो भगवत कार्यामध्ये लागतो आणि इंद्रिय तृप्तीपासून दूर राहतो. तर हे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं सर्वसाधारण लक्षण. तर आता पुढचा प्रश्न जो अर्जुनाने विचारले की किम प्रभा असेल, तो कसा बोलतो? तर जेव्हा त्याची गुणगान गायले जातात किंवा त्याला कुणी रागवलं समजत त्याच्यावरती, त्याची कुणी निंदा करतात, तर अशा वेळेस तो ह्या येणाऱ्या जे द्वंद्व आहेत त्याला तो कशा प्रकारे समोर जातो हृदयापासून आणि बाहेरच्या त्याच्या वागण्याद्वारे. तर असा प्रश्न अर्जुनाने विचारले की तो कशा प्रकारे बोलतो. तर त्याचं उत्तर आता भगवंत देत आहेत. हे भगवंत उत्तर की कशा प्रकारे तो द्वंद्वांना सामोर जातो. दुःखेषु अनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वितराग भय क्रोधा स्थितधी मुनिरुच्यते. तो त्रिविध तापांनाही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही. आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाईल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हाँ प्रभुजी मैं पढ़ू. वाचा ना तुम्ही. एका क्लासमध्ये एकदाच वाचा. दुसऱ्यांना पण हिंदी कर. हरे कृष्ण. त्यांचं झालं त्यांनी वाचू नका आणि त्यांनी वाचा. त्यांचं राहिले त्यांनी वाचा. तात्पर्य शिल्पपरंपरा. मुनी शब्द दर्शवितो की जो मानसिक तर्क वितर्कांसाठी येण्याशिवाय आपल्या मनाला जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत येणे हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. त्यास ऋषी यस्य मतम न भिन्न महाभारत वन पर्व 313 पण या ठिकाणी सांगितलेला मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. मुनी हा नेहमी कृष्ण भावनेचा कारण कलात्मक वितर्कांचा पूर्णपणे त्याग केला. असे म्हटले जाते. म्हणजे ज्याने मानसिक वितरकांची पातळी आहे व वासुदेव भगवान कृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयात आलेला असतो. वासुदेव सर्व नीती सह महात्मा सुदुर्लभ
त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. आतापर्यंत कृष्ण भावनाभावित झालेला मनुष्य विविध तापांच्या आघातांनी मुळीच शुद्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की आपल्या गत जन्मातील कुकर्मांमुळे आपण केवळ आणखी रसासाठी लायक आहोत. तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्याच कृपेमुळे अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय शक्तीचा अभाव होत. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तीही नाही आणि अनासक्ती असत नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. हरे कृष्ण. तर भगवंत इथं तर या श्लोकामध्ये भगवंत स्थितधी या व्यक्तीची व्याख्या करतात. तर स्थितप्रज्ञा स्थितधी हे समानवाचक शब्द आहेत. तर प्रज्ञा आणि बुद्धी, धी म्हणजे बुद्धी. तर ज्यांची स्थित म्हणजे स्थावर एकदम निश्चल अशी बुद्धी आहे, त्या व्यक्तीची लक्षणं काय, तर त्याच्याबद्दल भगवंत इथं आता या श्लोकामध्ये सांगतात की असा व्यक्ती कृष्ण भावना भावित असतो. त्याची बुद्धी एकदम निश्चल असते आणि तो आपल्या मनाद्वारे काहीही स्पेक्युलेशन म्हणजे काही मनोकल्पित तर्कवितर्क करत नाही. तर तो भगवंतांनी जी भक्ती करायचा मार्ग दिलाय त्याचं पूर्णपणे तंतोतंत पालन करतो. त्याच्यामुळे तो मनाची तर्कवितर्क करत नाही आणि त्याचा बघण्याचा दृष्टिकोन या जगामध्ये वेगळा असतो. तो आसक्त होत नाही इंद्रिय तृप्तीसाठी किंवा तो अनासक्त राहत नाही भक्ती करण्यासाठी. तर भौतिक जगामध्ये लोक भगवंतांच्या सेवेपासनं अनासक्त असतात, पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी फार आसक्त असतात. तर जो अध्यात्मामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला हळूहळू ही जी भगवंतांची सेवा करण्याप्रती जी अनासक्तता आहे त्याला त्याग करून भगवंतांच्या सेवेसाठी आसक्त बनायचं. आणि जी इंद्रिय तृप्तीची जी आपल्याला आसक्ती आहे, इंद्रियांना भोग करणे, इंद्रियांना संतुष्ट करणे, या आसक्तीपासून हळूहळू आपल्याला दूर जायचं. तर अशा प्रकारे भगवत भक्त हा स्वतःच्या इंद्रियांना एकदम अनासक्त बनवत नाहीये की जो भगवंतांची भक्ती करायला सुद्धा अनासक्त होईल असं नाही बनवते तो. तर ती जी त्याची आसक्ती त्याच्या इंद्रियांची, त्याचा जो विषय त्या आसक्तीचा, त्याला भगवंत बनवायचं. आता आपला आसक्तीचा विषय आपली इंद्रिय होते, तर ही आसक्ती आपल्याला भगवंतांच्या सेवेत लावायची. मी कशा प्रकारे भगवंतांना संतुष्ट करू शकतो ही आसक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे जो भगवत भक्तीमध्ये दृढ आहे कृष्ण भावना मनुष्य, तो या संकल्पामध्ये स्वतःला स्थापित करतो की मी इंद्रिय तृप्ती करणार नाही,
पण मी भगवंतांचे इंद्रियांना सुख देण्यासाठी भगवत भक्तीचे कार्य करेन. अशा प्रकारे तो जे त्याला दुःख होतं इंद्रिय तृप्तीत असतं, त्या दुःखी इंद्रिय भोग केल्यामुळे त्याच्या मनामध्ये जी उद्विग्नता येते की आता हे नष्ट होणार आहे माझा इंद्रिय भोग, अशा प्रकारची जी उद्विग्नता आहे किंवा जे दुःख आहे या सगळ्यापासून तो दूर राहतो. कारण आता त्याचं जीवन हे फक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांनी बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे जो दृढ भावनेने आपल्या मनाला स्थिर करतो त्या व्यक्तीला स्थितधीर म्हणून भगवान इथं सांगतायत. तर आणि अशाच व्यक्तीचे लक्षण अजून काय त्याच्याबद्दल भगवंत आता श्लोक क्रमांक 57 मध्ये सांगतायत. यः सर्वत्रानभिस्नेहस् तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. यस. या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलतापालत होतच असते व अशी ही उलतापालत चांगली अथवा वाईट ही असू शकते. जो अशा या भौतिक उलतापालतीमुळे शुद्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वानी भरले आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तरालाच समाधी म्हटले जाते. हरे कृष्ण. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही उलथापालथ होते, काही संकट येतात, त्यावेळेस जर आपण त्या संकटांना जर चिटकून राहिलो तर आपल्याला त्याचा आपल्यावरती प्रभाव पडतो. पण आपण जर एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे त्या स्थितीला बघितलं तर आपण त्या स्थितीद्वारे वाहून जाणार नाही. तर ती जी बुद्धी आहे की त्या परिस्थितीपासून स्वतःला प्रेक्षकासारखं बघणे, ती बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ बुद्धी. कारण जेव्हा आपण स्वतःला त्या दुःखाचा एक भाग समजतो किंवा सुखाचा जे काही आपली स्तुती होते त्यावेळेस आपण म्हणतो की माझी स्तुती होते, कुणी आपली निंदा करायची आपल्याला वाटते माझी निंदा होते. तर हे जे माझं जे अहंकाराचं जे वलय आपल्यावरती आहे त्याला आपण जर आकर्षित झालो आणि त्याच्याद्वारे जे काही येणारे सुख दुःख आहे त्यामुळे आपल्यावरती फार फार असे शुभ अशुभ असे प्रसंग आपल्याला अनुभवायला येते. पण जी व्यक्ती या पूर्ण प्रकारापासून अनासक्त आहे आणि तो स्वतःला भगवंताचा दास समजतो आणि या भौतिक जगात तो एखाद्या अनासक्त वृत्तीने जर वावरत असेल तर त्याला कोणी त्याची निंदा करा, कोणी त्याचं वंदन करू, त्याला काहीही फरक पडत नाही. जसे शुकदेव गोस्वामी जेव्हा जन्मले आणि ते परीक्षित महाराजांकडे येत होते तर गावातील काही लोक त्यांना बघून त्यांना दगड मारायची, त्यांच्यावरती त्यांना नाव वगैरे ठेवायची. आणि तीच व्यक्ती जेव्हा त्या सभेमध्ये येते तर बाकी सगळे जे मुनी आहेत ते त्यांना आदर अर्पण करतात. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये शुकदेव गोस्वामी हे पूर्णपणे अनासक्त होते. तर भगवंतांचा भक्त सुद्धा मान त्याला प्राप्त झाला तरी तो त्या मानावर त्या अभिमानाने तो वाहून जात नाही किंवा त्याचा जो सत्कार आहे त्यांनी तो वाहून जात नाही किंवा त्याची कुणी जर निंदा केली तर तो असा नाराज होतो. तर कसलीही भौतिक परिस्थिती असो, चांगली किंवा वाईट, त्याचं भगवत कार्य कधीही खंड पडत नाही त्यात. तर हे आहे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं लक्षण की तो कशाही चांगल्या किंवा वाईट अनुभवाद्वारे त्याच्यावरती परिणाम होत नाही.
तो पूर्णपणे या चांगल्या वाईट अनुभवापासून स्वतःला दूर ठेवतो आणि तो भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्ण चेतना पूर्णपणे लावतो आणि समाधी या स्थितीला तो गाठतो. तर अशा प्रकारे प्रभुपादजी सांगतायत इथं की सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णाशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तरालाच समाधी म्हटलेली. तर ही जी चेतना आहे, ही जी प्रज्ञा आपण स्थापित करतो या देहाच्या अनासक्तीपासून दूर राहून किंवा आपल्याला होणारे जे कटू अनुभव आहेत किंवा चांगले अनुभव आहेत, या दोन्ही गोष्टींना आपण कधीही खची न होता किंवा वाहून न जाता स्थिर राहून भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपण जेव्हा सदैव दृढ राहतो, त्या व्यक्तीला प्रभुपाद म्हणतात की तो व्यक्ती समाधीच्या अवस्थेत. तर अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेले की किम प्रभासेत, तो कशा प्रकारे आपल्या इंद्रियांच्या समोर आलेले जे वाईट किंवा चांगले अनुभव आहेत याच्याशी तो कसा आदान प्रदान करतो. तर अशा प्रकारे इथं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे की त्याची तो चेतना पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ ठेवतो आणि या भौतिक जगातले जे काही अनुभव आहेत त्यापासून तो अनासक्त राहतो, पण भगवत भक्तीच्या कार्याला तो आसक्त राहतो. पण आता आपली परिस्थिती एकदम विपरीत आहे. ज्याची बुद्धी भगवंतांच्या चरणकमलावरती भक्तीमध्ये स्थिर नाही, त्याची बुद्धी नेहमी ही काय असणार आहे, विचलित असणार. ती स्थावर नसणार आहे, ती विचलित असणार. आणि अशा विचलित मनाने जी व्यक्ती या जगात वावरते ती ह्या सर्व गोष्टींना फार प्राधान्य देते की माझा कुणी निंदा तर करत नाही ना, मला दुःख तर नाही भेटत आहे ना. अशा प्रकारे आपण चांगल्या चांगल्या अनुभवासाठी आपण धडपडतो. पण जो भगवंताचा भक्त आहे तो या जगात असा वावरतो की हे येणारे चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव या दोघांपासून तो अनासक्त राहतो. पण त्याची जी भगवंतांना प्रसन्न करण्याची, भगवंतांची जी भक्ती करण्याचा जो भाव आहे त्याला तो दृढपणे कायम ठेवतो. तर अशा व्यक्तीलाच प्रज्ञा प्रतिष्ठित, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली अशी व्यक्ती ओळखली जाते आणि ही जी स्थिती आहे तिला समाधी म्हणते. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे अर्जुनाचा तिसरा प्रश्न जो होता किमासीत, म्हणजे तो कशा प्रकारे आपल्या इंद्रियांना इंद्रिय भोगापासून कशा प्रकारे आवर घालतो, हा त्याचा जो प्रश्न आहे. तो कसा स्वतःला स्थित करतो, म्हणजे इंद्रियांना तो कशा प्रकारे त्यांना सांभाळतो. तर त्याबद्दल आता तो प्रश्न ज्यांनी अर्जुन विचारले त्याचं उत्तर भगवंत पुढच्या 2 श्लोकामध्ये देत आहेत. यथा संहरते छायं कूर्मो अंगानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण प्रभुजी वाचू. येस मध्ये तात्पर्य, कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. इंद्रिय संयम करू शकणे हीच त्यांच्या सामर्थ्याची व प्रगतीची परीक्षा असते. अधिकतर लोक इंद्रियांचे दास असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या प्रभावाखाली कार्य करीत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना विषारी सर्पांशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत समर्थ असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रांमध्ये अनेक आदेश नियम आहेत आणि त्यापैकी काही विधेयात्मक सकारात्मक आहेत तर काही निषेधात्मक अर्थात नकारात्मक आहेत. जोपर्यंत मनुष्य स्वतः इंद्रियवृत्तीवर बंधन घालत नाही आणि सकारात्मक तथा नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेखलेले कासवाचे उदाहरण सर्वोत्तम आहे.
कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते आणि विशिष्ट कार्याच्या वेळी पुन्हा इंद्रियांना प्रकट करू शकते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित व्यक्तींची इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, अन्यथा ती आवरली जातात. या ठिकाणी अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. हरे कृष्ण. तर आता इथं भगवंत अर्जुनाच्या प्रश्नासाठी उदाहरण पण देतात की कशा प्रकारे भगवंतांचा भक्त आपल्या इंद्रियांना आणि मनाला संयम घालतो. तर कासवासारखं कासव जेव्हा काही संकट आलं असं त्याला वाटतं त्यावेळेस तो आपोआप आपले अवयवांना कवचाच्या आतमध्ये घेतो. अशा प्रकारे त्याचे इंद्रिय कवचामध्ये असल्यामुळं त्याला कशाही प्रकारची हानी होती. तर ही जी इंद्रियांना आवर घालणं, त्यांना इंद्रिय भोगांपासून परावृत्त करणं, हे लक्षण आहे भगवंतांच्या भक्तांचं. ते इंद्रियांना वाहू देत नाहीत, ते इंद्रियांना संयमित ठेवतात. तर अशा प्रकारे जो भगवत भक्तीमध्ये ज्याला भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे आणि त्याला भगवत भक्तीची जी अनुभूती आलेली आणि भगवत भक्तीचा जो त्याला स्वाद भेटलेला आहे, असा व्यक्ती या इंद्रिय भोगांच्या ज्या प्रलोभन आहेत त्यापासून तो दूर राहतो. या उलट जो भौतिकवादी व्यक्ती आहे त्याला त्याचं मन वगैरे संयमित नसल्या कारणाने तो वर करणे जरी इंद्रियांना संयम करण्याचा प्रयत्न करतो, तरी जेव्हा कधी इंद्रिय भोगाची त्याला काही प्रलोभन येतं तर तो लगेच त्याला बळी पडतो. जसे उदाहरण आहेत विश्वामित्र मुनी किंवा सौगर मुनी. ह्या योगी लोकांनी आपल्या इंद्रियांना स्वतः संयमित करण्याचा त्यांनी दृढपणे प्रयत्न केला. एवढंच काय की सौगर मुनी पाण्यात जाऊन बसले, म्हणजे बाहेर फार त्रास होतो तर ते पाण्यात जाऊन बसले. पण अशा प्रकारे कृत्रिमरित्या जेव्हा इंद्रिय संयम करण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो, तर जेव्हा कधी त्याच्यावरती हल्ला होतो इंद्रिय तृप्तीचा, त्यावेळेस तो पूर्णपणे वाहून जातो. तर विश्वामित्र, मेनका, रंभा अशा अप्सरामुळे वाहून गेले. सौबरी मुनी पाण्यामध्ये माशांचं मैथून बघून त्यात मध्ये वाहून गेले. तर अशा प्रकारे त्यांना काही उच्च स्वाद नसल्या कारणाने अशा प्रकारची कोरडी जी इंद्रियांची संयम करण्याची प्रक्रिया आहे त्यातनं ते परत खालच्या दर्जाला आपल्या इंद्रियांना घेऊन जातो. पण भगवंतांचा भक्त हा एकदम कासवासारखा, ज्यावेळेस त्याच्यासमोर इंद्रियांचं प्रलोभन येतं तर तो आपल्या इंद्रियांना आतमध्ये खेचून घेतो. त्या इंद्रियांच्या तृप्ती करण्यासाठी इंद्रियांना असं मोकळं सोडत नाही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती ताकद असते की कधी आपल्या इंद्रियांना कुठं भोग करण्यासाठी सोडायला पाहिजे आणि कधी त्यांना त्या भोगापासून परावृत्त करायला पाहिजे. तर जेव्हा भगवंतांची सेवा किंवा भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं कीर्तन, भगवंतांसाठी जेव्हा केव्हा त्याला संधी प्राप्त होते त्यावेळेस ते पूर्ण आपल्या इंद्रियांना त्यामध्ये झोकून टाकतो. पण जेव्हा काही त्याला इंद्रिययुक्त करण्याची संधी समोर येते तर त्यावेळेस मात्र तो आपल्या इंद्रियांना आत खेचून घेतो आणि त्या भोगापासून तो स्वतःला दूर ठेवतो. तर प्रभुपादाचं उदाहरण देत आहेत एका गारुड्यासारखं. गारुडी कसा त्यांना त्याच्या सापांना आपल्या त्याची जी गारुड्याची जी पुंगी किंवा जे काय त्यांनी तो त्या भयानक सापांना जे विषारी आहेत त्यांना सुद्धा तो नियंत्रित करतो. अशा प्रकारे भगवंतांच्या नामस्मरणाद्वारे आपण सुद्धा आपल्या जे भयानक इंद्रिय आहेत, जे विषारी इंद्रिय त्यांना संयमित करायला पाहिजे. तर हे भगवंतांच्या भक्तांचं लक्षण आहे. अशा प्रकारे भगवंत म्हणतायत की कशा प्रकारे माझा भक्त इंद्रियांना संयमित करतो. त्यामुळे आपण भरपूर ठिकाणी बघतो की मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेस तिथे कासव असतो. तर ते कासव कशासाठी आपल्याला एक मार्ग दाखवण्यासाठी की आता तुम्ही कासवासारखे पूर्ण इंद्रिय भगवंतांचे संतुष्टीसाठी लावा.
पण लोक काय करतात, मंदिरात येतात तेव्हाच ते कासवासारखे आपले भगवान समजावून डोळे बंद करतात. कीर्तनामध्ये नाही का लगेच पळून जातात, कीर्तनात बसत नाही. त्यांचा वेळ जास्त गार्डन मध्ये किंवा कॅफेटेरिया मध्ये जातो, पण मंदिरामध्ये लगेच एका मिनिटात भगवंताला बघतात नाही बघतात तसेच समोर निघून जातात. तर अशा प्रकारे नाही, जेव्हा आपण मंदिरात येतो तर पूर्णपणे आपण भगवत प्रसाद घेण्यात, भगवंताचं नामस्मरण करण्यात, भगवंताचे कीर्तन ऐकण्यात जे काही आपली इंद्रिय आहेत त्यांना पूर्णपणे भगवंतांशी संपर्कात आणलं पाहिजे. यासाठी ते मंदिरामध्ये कासव वगैरे असायचे की सर्व इंद्रिय तुम्ही आता आता त्या इंद्रियांना मोकळं सोडा भगवंतांच्या प्रेममय सेवेमध्ये. तर जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर जातो किंवा काही नाही त्या ठिकाणी जर समजा आपण गेलो आपल्या मित्रांबरोबर किंवा काही नातेवाईकांमुळे, अशा वेळी आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायला पाहिजे. कुणी चहा आणून दिलं तर चहा बसणं वाचलं पाहिजे. कुणी काय आपल्याला म्हणेल की चला आता हे पिक्चर लागले ते बघायला जाऊ वगैरे, तर अशा वेळेस आपण मात्र आपल्या इंद्रियांना आत खेचून गेली पाहिजे आणि संयमित राहायला पाहिजे. असं बळी नाही पडलं पाहिजे. पण कुणी म्हणतं मंदिरात चला, तर लोक म्हणतात अरे आम्हाला वेळच नाही. त्यांना म्हणते की मरायला सुद्धा वेळ नाही असं लोक म्हणतात. पण त्यांचा वेळच वेळ बाकी गोष्टीसाठी असतो. एखाद्या टीव्ही बघण्यामध्ये किती लोक 4-4 तास घालतात किंवा मोबाईलमध्ये मेसेज बघण्यामध्ये 3-3 तास घालतात, पण एक माळ करायला वेळ नसतो, एखादं पान उचलून उघडून वाचण्यासाठी वेळ नसतो. तर हे का? कारण त्यांना भगवत भक्तीमध्ये रुची उत्पन्न झालेली आहे. तर आपली अशी अवस्था न होऊ यासाठी आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला ब्रह्मांड करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्यासाठी महत्वाचं आहे की आपण आपल्या इंद्रियांना चुकीचं वळण लावू नये आणि चुकीच्या इंद्रिय भोगांपासून आपण स्वतःला परावृत्त करण्यासाठी एकदम या कासवासारखे नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्या इंद्रियावर. तर अशा व्यक्तीलाच भगवंत म्हणतात की तो स्थितप्रज्ञ आहे, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली. अशा प्रकारे भगवंत आता अर्जुनाला सांगतात की माझा भक्त कशा त्याच्या मानसिक आणि शारीरिक जे विचार आहेत किंवा त्याचा जो आचार आहे त्याला तो कशा प्रकारे नियंत्रित करतो. तर आता इथं इंद्रियांना कसं नियंत्रित करावं त्याबद्दल भगवंतांनी उपदेश दिलेला. आता पुढच्या ह्याच्यात आपल्या मनाला कसं नियंत्रित करावं त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जरसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला असला तरी त्याची इंद्रियाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविलाच तो चेतनेमध्ये स्थिर होतो. हरे कृष्ण प्रभू. यस. मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधी विधानाद्वारा इंद्रिय भोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळल्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादी येतात, हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगती पथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत केवळ चांगली आहे. जेव्हा एखाद्या खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टीमधील गोडी कमी होते. हरे कृष्ण. तर भगवंत इथं सांगतायत की कृत्रिमरित्या इंद्रियांना संयमित करणं हे अशक्य.
जरी कोणी अष्टांग योग करत असेल, काहीही करत असेल, तो त्याचं पतन होण्याची भरपूर तिथं अं, 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 भरपूर तिथं संभावना असते. तर भगवत भक्तीची ज्यांना रुची उत्पन्न झालेली, ती व्यक्ती जरी नवीन जरी असेल आणि तो जरी साधक असेल, तरी त्याला त्या इंद्रिय संयमापासून त्याला त्याला इंद्रिय संयमित करता येतं. तर कशा प्रकारची त्याची जी रुची ती उच्च कोटीची असेल, त्याबद्दल भगवंत ते सांगतो की जो व्यक्ती भगवत भक्ती करतो, कृष्ण भावनेमध्ये ज्यांना गोडी उत्पन्न झालेली, अशी व्यक्तीच इंद्रिय भोगापासून दूर राहते. एखादा व्यक्ती उपाशी, तर तो काय करतो, त्याला शिळी भाकर दिली तरी तो खाईल. पण एखादा व्यक्ती जर त्याने काही चांगली रबडी खाल्ली असेल किंवा ज्यांना चांगल्या व्यंजनांची स्वाद प्राप्त झालेला, असा व्यक्ती त्या इंद्रिय तृप्तीकडे तो वळणार नाही. तर तो आपोआप जी उच्च कोटीचा स्वाद त्याला प्राप्त झाले त्याच्याकडे तो वळ. तर अशा प्रकारे भगवंत इथं सांगतायत की ह्या कृत्रिमरित्याद्वारे जर आपण इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करू, तर त्यांचं पतन होणं हे निश्चितच. पण जेव्हा आपण कृष्ण भावनाची गोडी आपल्याला प्राप्त होईल, त्यावेळेस व्यक्ती ह्या ज्या नीच कोटीच्या ज्या इंद्रिय तृप्ती आहेत, त्याच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. त्याचं मन तिकडं आकर्षित जाणार नाही, कारण त्याला भगवत भक्तीची जी रुची प्राप्त झालेली, ती त्याला सदैव अडवत राहील या अशा भौतिक भोगापासून. तर भगवंत इथं आपल्याला सांगतायत की तुम्ही कृत्रिमरित्या इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करू नका, पण तुम्ही तुमच्या इंद्रियांना चांगलं वळण लावा, त्यांना चांगल्या ठिकाणी रममाण होऊ द्या, आणि तशा रममाण झालेल्या चेतनेद्वारे, रममाण झालेल्या भगवंतांच्या भक्तीच्या कार्यामध्ये जेव्हा व्यक्ती रममाण होतो, आणि तेव्हा त्याला एकदा जर त्यामध्ये रुची उत्पन्न झाली, तर अशा रुचकर भक्तांना किंवा रुचीची जी अवस्था ज्यांना प्राप्त झालेली, अशा भक्ताला भौतिक प्रलोभने परत संकटात नेणार नाही. तर अशा प्रकारे भगवंत सांगतायत की जो भगवंतांचा भक्त आहे, ज्याला भगवंतांची भक्तीचा जो उच्च आस्वादन भेटलेलं आहे, तो ह्या येणाऱ्या ज्या त्याच्यावरती होणारे आक्रमण आहेत, त्याच्या इंद्रियांच्या भोगासाठी जी लालसा त्याच्यात उत्पन्न होणार आहे, त्यातनं तो स्वतःला आवड घालू शकतो. अन्यथा अष्टांगिक किंवा बाकीचे काही साधनं आहेत, विधान आहेत, त्यामध्ये व्यक्ती हा कृत्रिमरित्या इंद्रियांना संयमित करतो फार कष्टाने, पण कधी कधी त्याचा संयम तुटतो, आणि ती व्यक्ती अशा प्रकारे मग इंद्रिय भोगामध्ये लागते की त्याचं परत त्याचा त्यामधून सावरणं कठीण असतं. तर अशा प्रकारे इथं भगवंतांचा भक्त कशा प्रकारे आपल्या इंद्रियांना संयम घालतो त्याच्याबद्दल इथं सांगितलेलं. तर गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की तुम्ही जेव्हा इंद्रिय भोगान तुमच्या समोर येतील, तर लगेच इंद्रियांना त्यामध्ये लावू नका, पण तुम्ही तुमच्या इंद्रियांना माझ्या भक्तीमध्ये लावा. आणि अशा प्रकारे जेव्हा व्यक्तीला भक्तीचा आस्वादन प्राप्त होतो, तर मग ती व्यक्ती ज्याला उच्च आस्वादन भेटलेली आहे, ती स्वाभाविकपणेच इंद्रियावरती काही जरी प्रलोभन आले तर त्याला तो बळी पडणार नाही. तर अशा प्रकारे भगवंतांनी तर अर्जुनाला या 2 श्लोकामध्ये कशा प्रकारे स्थिती व्यक्ती आवरतो त्याच्याबद्दल भगवंतांनी माहिती दिली. आता श्लोक क्रमांक 60 ते 63 यामध्ये
जो कृष्ण भावना भावित नाही त्याचं कसं पतन होतं त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. यत तो हि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ही बळजबरीने ओढून नेते. हरे कृष्ण प्रभू. Yes, हरे कृष्ण प्रभू. वाचू का मी तात्पर्य? असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादीत आहेत जे इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांचे ते सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रिय भोगाला कधी कधी बळी पडतो. विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठीण तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी बुडविले. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रिय नाही. मन इंद्रिय पूर्णपणे रममान केल्याशिवाय त्या भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, यदवधी मम चेत कृष्ण पदारविंदे नव नवरस धामन्युजुतम रंतुमासी तदवती बत नारी संगमे स्मर्यमाने भवती मुखविकार सृष्टी निष्ठिवनम च. माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नित्याचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्री बरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो, तेव्हा तत्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विचारांवर मी थुंकतो. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. महाराज अंबरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान झाल्यानेच त्यांनी महायोगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. सवे मन कृष्ण पदार विंदयो वंचासे वैकुंठ गुणानुवर्णने. अरे बोल. तर या श्लोकामध्ये भगवंतांच्या भक्तीशिवाय कितीही आपण जर इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करू तर ते शक्य नाही. कारण इंद्रिय इतके प्रबळ आहेत की ते कधी कधी चांगल्या जे अष्टमी वगैरे लोक आहेत किंवा ज्ञानी लोक आहेत त्यांना सुद्धा ते परास्त करतात. तर हे फार मोठं इथं आपल्यासाठी एक शिक्षा भगवंत आपल्याला एक शिकवण देतात की ते म्हणतायत की जर माझी भक्ती नसेल कोणाकडे आणि तो स्वतःच्या ताकदीने जर इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करतो तर त्याची स्वतःचीच इंद्रिये त्याला परावृत्त करते. तर खरं बघायला गेलं तर आपल्या इंद्रियांना संयमित करण्याची आपल्यामध्ये कधीहीच ताकद नसणार. पण जेव्हा आपण आपली इंद्रिय भगवंतांना अर्पण करू आणि या इंद्रियांना जेव्हा आपण भगवंतांना या इंद्रियांचे स्वामी बनवू तर त्यावेळेस हे इंद्रिय भगवंतांच्या कृपेमुळे नियंत्रणात येतील. अन्यथा आपल्या स्वतःच्या ताकदीने जरी आपण इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करू तर हे इंद्रिय कधी आपल्याला फसवतील ह्याचा काहीही भरोसा नाही. तर मोठे मोठे योगी, मोठे मोठे साधू संत जे स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या प्रयत्नाने या इंद्रियांना त्यांनी वळण लावलं वगैरे वगैरे, पण कधी जेव्हा ते अनावधान असतात त्यावेळेस हे इंद्रिय त्यांना अशा प्रकारे निम्न दर्जाला घेऊन जातात की त्या साधू संतांचं किंवा त्या ज्ञानी पुरुषाचं तिथं पतन होतं. पण भगवंतांचा भक्त अशी खटाटोप करून इंद्रियांना
काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देऊन किंवा त्याच्यावरती बळजबरी करून संयम करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ह्या इंद्रियांना सुख पाहिजे, तर ते इंद्रिय जे सुखाच्या शोधात आहेत त्या इंद्रियांना तो भगवंताकडे वळवतो. आणि भगवंत हे सुखाचे सागर असल्या कारणाने जेव्हा आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये सुख प्राप्त करतील, तर असं सुख हे शाश्वत असणार. जसं आपल्या कानांना काहीतरी नेहमी काहीतरी नवीन नवीन गाणी ऐका वाटतात किंवा लोक बघा कितीतरी लोकांना मूवी बघा वाटते, ते हे सगळं त्यांच्या डोळ्यांना सुख देण्यासाठी, कानाला सुख देण्यासाठी किंवा जिभेची लालची पुरवण्यासाठी लोक रात्री 12 वाजता हॉटेलला जातात किंवा 100-200 किलोमीटर सुद्धा चालून जातात, कारण तिथं चांगलं मिळतं प्रसाद. तिथं प्रसाद नाही, काही गोष्टी भौतिक गोष्टी समजा. काही काही लोक या देशातून त्या देशामध्ये सुद्धा जातात खाण्यासाठी वगैरे. अशा प्रकारे त्यांची इंद्रिय त्यांना इकडे तिकडे ओढत नाही, खेचत राहतात. आणि त्यांना तंबाखू खाण्याची सवय लागते, मग त्यांना कॅन्सर होतो तरी ते सोडत नाही. त्या सिगरेट पॅकेटवरती एवढं वाईट फोटो टाकलेला असतो तरी ते लोक त्या इंद्रिय तृप्तीला बळी पडतात. कधी कधी डॉक्टर असणारे लोक सुद्धा ते त्यांच्या पेशंटला म्हणतात तुम्ही सिगरेट पिऊ नका वगैरे, पण ते स्वतः सुद्धा ते सिगरेट पितात. तर असे ज्ञानी लोक सुद्धा त्या इंद्रियांना ते संयम करू शकत. चहा वगैरे सोडणं तर दुसरीच गोष्ट करणं हे कधीही शक्य नाही. पण ह्या इंद्रियांचे जे स्वामी आहेत भगवंत ऋषिकेश, जे ऋषिक आपले इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांच्या सेवेत जेव्हा आपण लावू त्यावेळेस हे इंद्रिय नियंत्रणात येते, अन्यथा हे कधीच शक्य नाही. तर त्याच्याबद्दल भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक. आणि सर्वांनी संयम युक्ता प्रतिष्ठता, जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. प्रभूजी मी वाचू का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी वाचा श्रीकृष्ण. तात्पर्य: योग सिद्धीची परिपूर्णता म्हणजेच कृष्ण भावना, याचे स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जो तुमचं माईक बंद झालं तोपर्यंत करणे मुळीच शक्य नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अमरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झालेले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाही. या उलट राजा अमरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अमरीश महाराज आपली इंद्रिय संयमित करू शकले कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते: सवय मन कृष्ण पदारविंदयोर वाचांसी वैकुंठ गुणान वर्णने करो हरेर्मंदिरमार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युततत्पथदये मुकुन्दलिङ्गालय दर्शने दृशो तद्भृत्य गात्रं स्पर्शांग संगमम् घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनां तदर्पिते पादो हरे क्षेत्र पदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवन्दने कामं च दास्य न तु काम कामया यथा उत्तम श्लोक आश्रया जनारती. अमरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरकमळांशी स्थिर केले. वाचा भगवत धामाचे वर्णन करण्यात रत केले. हातांनी भगवंतांच्या मंदिरांचे मार्जन केले. कानांनी भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावर अर्पलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशीपत्राचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांना प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. आणि या सर्व गुणांमुळे
ते भगवंतांचा मत परभक्त बनण्यास पात्र झाले. या संदर्भात मत परह हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शवण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आदर्शील विद्याभूषण विजय पूर्विका स्वात्मदृष्टी सुलभेती भाव. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योगाच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही, तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जे विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात, ते केवळ आभासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ निव्वळ वाया घालवितात. आपण भगवंतांवर आसक्त हो कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे. वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे. हरे कृष्ण. तर आता सुद्धा भारतामध्ये योगाला फार भाव दिला जातो की सर्वांनी योगा करावा. पण ते योगाचा उद्देश काय ते मात्र कोणाला माहित नाही. आणि त्यामुळे जरी लोक योगा करून इंद्रियांना चांगलं बनवतील, एकदम ताकदवर बनवतील, पण त्या इंद्रियांना सुदृढ करून त्या इंद्रियांना त्यांना बलशाली बनवून त्याचा उपयोग काय, त्या योगाचा उपयोग काय, तर त्या योगाचा उपयोग ते करतात भोगा करण्यासाठी. तर अशा प्रकारे ते योगाची पूर्ण जे उद्देश आहे ते अयशस्वी होते. तर सर्व योगांचा उद्देश आहे योगेश्वरांना प्रसन्न करणे. पण हे भौतिक जगातले जे इंद्रियांना प्रबळ बनवण्याचा प्रयत्न करतायत किंवा इंद्रियांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत, तर ह्याचा उद्देश काय आहे की अजून इंद्रिय तृप्ती करा. तर ते पूर्णपणे त्या योगाचा जो उद्देश आहे त्याला ते हे करतात, त्याचा तो उद्देश पूर्णपणे परास्त करतात. तर हा योगाचा उद्देश नाही. तर योगाचा उद्देश आहे स्वतःला भगवंतांशी जोडणे. तर असा योग भगवंतांचे भक्तच करतो. आणि असा जो भक्त आहे ज्याने स्वतःच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या मनाद्वारे. मन हा सर्व इंद्रियांचा स्वामी, त्यामुळे जेव्हा त्याचं मनच भगवंतांच्या सेवेत लागतं, तर स्वाभाविकपणे बाकीचे इंद्रिय जे त्याचे दास आहेत ते सुद्धा आपोआप भगवंतांच्या सेवेत लागतात. जसं समजा राजा जर कुठल्या राजा जसा वावरतो तशी त्याची जी संरक्षक आहेत, अंगरक्षक आहेत, ते त्याच्याप्रमाणे वावरतात. तर अशा प्रकारे जो इंद्रियांचा राजा जो मन आहे तो जेव्हा भगवंतांना शरण जातो, सवय मन कृष्ण पदारविंद, जेव्हा आपलं मन भगवंतांच्या चरणावरती आपण अर्पण करतो, त्यावेळेस बाकीचे जे आपले कान, नाक, डोळे जे काही इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, ते सुद्धा त्या मनाचे दास असल्या कारणाने आपोआप भगवंतांच्या सेवेत लागतो. आणि असा भक्त गृहस्थ असो किंवा तो संन्यासी असो, कुणीही असो, जो भक्त भगवंतांच्या सेवेत लागलेला आहे त्याच्या इंद्रियांचं ते यशस्वी झालेले इंद्रिय. जसं अंबरीश महाराजांचं उदाहरण दिलं, तर अंबरीश महाराज राजा होते आणि त्यातल्या त्यात ते गृहस्थ होते. तर असे गृहस्थ आणि राजा म्हणजे त्याचा दिवस पूर्ण व्यस्त असतो बाकीचा राजकारभार चालवण्यासाठी वगैरे. तरीही त्यांचं मन भगवंतांवरती रममाण झाल्या कारणाने ते इतके महान होते की जो योगियांचे जे राजे दुर्वास मुनी, जे एकदम योगी महायोगी, त्यांना सुद्धा त्यांच्या समोर हार मानावं लागेल. तर हा रागीट जो दुर्वास मुनी ज्यांच्यामध्ये एवढी ताकद होती
की त्यांचे केस आपटून त्यांनी एखाद्या राक्षसाला जन्म घातले, तरी सुद्धा ते त्यांचं काही बिघडू शकले नाही. तर ही जे भगवंतांचे भक्त आहेत ते आपोआप संयमित असतात. त्यांचं मन, त्यांचं तन, त्यांचं शरीर, त्यांची वाचा हे सर्व काही भगवत परायण असल्या कारणाने आपोआप संयमित असतात. पण जी व्यक्ती भगवंतांना शरण गेली नाहीये आणि स्वतःच्या मनोबुद्धीने इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करते, तो मात्र परास्त होतो, त्याची मात्र अधोगती होते. तर ती अधोगती कशी होते त्याच्याबद्दल आता भगवंत पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतात. श्लोक क्रमांक 62. ध्यायतो विषयान् पुंस्ता संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामात् क्रोधोपजायते. इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. हरिबोल प्रभूजी मी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे. इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देव देवतांचा नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, कृष्ण भावना भावित होणे होय. भगवान शिव ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा शिव त्यांच्यासाठी आतुर झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला. मात्र हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते. याप्रमाणे एकदा मायादेवीच्या अवतरणाने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भगवान श्रीकृष्णांच्या ठायी अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रियोपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून कृष्ण भावना भावित नसणारा पुरुष कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून यांना नियंत्रित ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. हरी बोल. तर इथं कशा प्रकारे व्यक्ती पतन होतो त्याची इथं प्रक्रिया दिलेली. तर सर्वप्रथम व्यक्ती इंद्रिय विषयांचं चिंतन करतो आणि ते जेव्हा चिंतन करतो मग त्यासाठी त्याच्यामध्ये काय होते, अशा इंद्रियाची आसक्ती निर्माण होते. मग या आसक्तीद्वारे त्याच्यामध्ये वासना निर्माण होते आणि जेव्हा वासना पूर्ण होत नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये क्रोध उत्पन्न होतो. तर पहिलं आपल्या मनात विचार येणे, मग त्याद्वारे त्याच्यावरती आसक्त होणे आणि आसक्त झाल्यानंतर ती आसक्ती वासनेत त्याचा परिणाम होणे, रूपांतर होणे आणि ही वासना पूर्ण न झाल्यास क्रोध येणे. तर ही अशी शृंखला. तर उदाहरणार्थ समजा आपल्या मनात विचार आला की मला काही गाडी हवी किंवा कार हवी, तर हे कधी आपल्या मनात विचार येतो, जेव्हा आपण काही अशा प्रकारे गोष्टी बघतो त्यावेळेस.
मग त्यानंतर मग आपण तशा लोकांच्या सहवासात जातो, तशा व्यक्तींची संगती आपण घेतो, ज्याद्वारे आपल्यामध्ये मग ती इच्छा जी आहे ती वास्तविक परावृत्त होते की मला आता ती गोष्ट पाहिजेच. आणि ती जेव्हा गोष्ट भेटत नाही त्यावेळेस मग व्यक्तीला राग येतो. तशा प्रकारे हे इंद्रिय विषयांचं चिंतन, त्या विषयावरती जे काय मिळणारे आपल्याला अनेक संघ आहेत, त्यांच्याद्वारे आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात, त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. तर प्रभुपादजी इथं उदाहरण देत आहेत की शिवजी सारखे जे महान भक्त आहेत त्यांना सुद्धा त्यांना इंद्रियासाठी पार्वतीने विचलित केलं होतं. तर वस्तुतः भगवान शिव हे भगवंतांचे अंश आहेत, पण उदाहरण देण्यासाठी उदाहरण दिलेले आहे की अशी एवढे भगवत तत्वावर असणारी व्यक्ती सुद्धा इंद्रियामुळे विचलित होऊ शकते. पण छोटीशी जी भगवंतांची भक्त आहेत त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतल्यामुळे त्यांची अशी भयानक इंद्रिय सुद्धा नियंत्रणामध्ये येतात. तर किती मोठी भक्तीचा महिमा इथं सांगितलं गेलेलं की भक्ती ज्याच्याकडे नसेल तो कितीही संयमित असो, कधी ना कधी त्याचं मन त्याला या विषयाकडे आकर्षित करणार आहे, मग त्याच्यामध्ये काम वासना येणार आहे आणि ती काम वासना पूर्ण न झाल्यामुळे त्याच्यात क्रोध येणार आहे. तर अशा प्रकारे त्याचं पतन हे निश्चितच आहे. ज्या व्यक्तींचं मन भगवंतावरती ध्यान नाही करते अशा प्रकारे. तर आता पुढचे अजून जे त्याची प्रक्रिया आहे ते सांगितलेली भगवंतांनी. क्रोधाद्भवति सम्मोहो सम्मोहा स्मृति विभ्रम स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. वाचू मी नाही वाचला. शील प्रभुपाद गोस्वामींनी भक्ती सिमरन साधू मध्ये 1-2-258 आपल्याला सांगितले आहे. प्रपंचित कया बुद्ध्याय हरि संबंधी वस्तूना मुमुक्षभी परित्यागो वैराग्यम फलगु कथते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फलगू किंवा गौण म्हटले जाते. या उलट कृष्ण भावनाभूत मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भागवत सेवेमध्ये कसा करावा त्याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ निविशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परम सत्य हे निविशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निविशेषवादी चांगले अन्न पदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परम भोक्ता आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्न पदार्थ भगवंताला अर्पण केल्यानंतर भक्त ते शोष अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त यांचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निविशेषवादी यांचा कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनुष्याच्या मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. हरे कृष्णा प्रभू.
तर आता पुढची काय प्रक्रिया आहे तर आपण बघितलेलं आहे मागच्या मागच्या ह्याच्यात की तो विचार करतो, ध्यायतो, विषयांचं तो ध्यान करतो. तर त्यामुळे असे काही त्या ध्यानाद्वारे त्याची संगती निर्माण होते त्याच्यात विषयाची. आणि त्या संगतीमुळे जे त्याच्यात आसक्ती निर्माण झाली त्या संगतीद्वारे, त्याद्वारे त्याच्यामध्ये काम वासना उत्पन्न होतात. आणि कामामुळे त्याच्यात जेव्हा कामाची पूर्तता होत नाही त्यावेळेस त्याच्यात क्रोध उत्पन्न होतो. आणि जेव्हा त्याच्यात क्रोध उत्पन्न झाला तो मोहित होतो. आणि मोहित झालेली व्यक्तीची बुद्धी विभ्रमित पडते, स्मृती स्मृती विभ्रमित पडते. आणि स्मृती भ्रंशात जेव्हा स्मृतीचा भ्रंश होतो त्यावेळेस बुद्धी नष्ट होते. आणि अशी नष्ट झालेली बुद्धी त्याला पतनाला कारणीभूत ठरते. तर विश्वामित्र मुनी तपस्येला बसलेले, पूर्ण घराचा संसाराचा त्याग करून ते तपस्येला बसलेले. पण तेव्हा त्यांनी रंभेच्या चरणाचे रुंझुन ऐकलं त्यांनी, तर तो आवाज त्यांच्या कानात गेला. मग त्या आवाज जेव्हा त्याच्यावरती चिंतन केलं तर मग त्यांच्या मनात आसक्ती निर्माण झाली ही. त्याच्यामध्ये मनामध्ये त्यांचे डोळे जरी बंद असले तरी त्यांच्या मनामध्ये त्या नुपुरांच्या झंकारामुळे त्यांना पूर्ण व्यक्तीचं रूप दिसायला लागलं त्यांच्या मनामध्ये. आणि अशा प्रकारे त्यांना आसक्ती निर्माण झाली आणि त्यांनी त्यांच्या मनात एक प्रकारे वासना निर्माण झाली. तर त्यांनी डोळे उघडले. त्यांना त्यांनी घेतलेल्या व्रताचा भंग झाल्यामुळे एकदम त्यांच्यामध्ये राग उत्पन्न होतो. ते व्यक्तीला जाऊन टाकते. अशा प्रकारे ही जी भौतिक प्रकार आहे, मग त्याच्यानंतर परत मेनका पण येते. मग त्यांना पहिल्याचा अनुभव आहे त्याची सुद्धा त्यांना विसर पडतो. स्मृती पण त्यांना माहिती आहे की हे करायला नाही पाहिजे. आणि त्यांच्याकडे बुद्धी पण आहे की आपण अशा इंद्रियांना बळी नाही पडायला पाहिजे. पण हे सर्व काही माहीत असताना सुद्धा ती व्यक्ती त्याला बळी पडतेच पडते. तर मी तुम्हाला अजून 2 उदाहरण दिली की डॉक्टर येते की हे दारू पिणे किंवा हे धूम्रपान करणे हे आपल्यासाठी चांगलं नाही. आणि आपल्याला बाकीचे लोक पण त्यांनी बघितलेले असतात कशा प्रकारे त्यांनी कॅन्सर झाला, हे झालं, ते झालं. तरी असे अनुभव असताना, अशी बुद्धी असताना, अशी स्मृती असताना हे सगळं जो व्यक्ती विसरून जातो आणि तो त्या इंद्रियाच्या प्रलोभनाला बळी पडतो. आणि अशा प्रकारे त्याचं पतन होतं. तर हे प्रक्रिया आहे पतन होण्याची. तर कुणीही असा एकदम पतन नाही होत. तर जेव्हा त्याच्या मनात विचार येतात ते मनात आलेले विचार हे प्रत्यक्षामध्ये तो त्याला उतरवतो. त्यामुळे जो व्यक्ती सावधान आहे किंवा भगवंताचा भक्त आहे तो अशा विचारांचं ध्यानच करायचं बंद करतो. तो आपल्या मनाला अशा विषयावरती ध्यान करण्यासाठी नेतच नाही. तो आपल्या मनाला भगवंतांच्या वरती ध्यान करण्यासाठी लावतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. तर भक्ताचं ध्यान हे विटेवरती उभं असणाऱ्या मालकाकडेच असतं. त्याचं ध्यान भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तूकडं बाकीच्या वस्तूकडे नसतं. कारण बाकीच्या ध्यानामुळे आपल्याला पतनच होणार. पण भगवंतांच्या भक्तांकडे आपण जर ध्यान लावलं तर त्याने आपली प्रगतीच होणार आहे. तर शास्त्रामध्ये सांगितलंय जसं इथं पतनाचा मार्ग दिलाय तर उद्धाराचा मार्ग पण दिलेला आहे शास्त्रामध्ये. अथो श्रद्धा तथा साधू संग तथा भजन क्रिया. तर तो मार्ग मी तुम्हाला आता सांगतो. याच्यात एक दाखवतो तुम्हाला.
तर हा श्लोक आहे, अथो श्रद्धा तथा साधु संग तथा भजन क्रिया तथो अनर्था निवृत्ति स्यात् तथो निष्ठा रुचिस्तथा अथा शक्ति तथो भाव तथा प्रेमाद्युच्यते साधकानाम् अयं प्रेम प्रादुर्भवेत् क्रमः. तर इथं भगवंतांचं प्रेम कसं प्राप्त हो त्याचा क्रम दिलेला आहे. आता आपण बघितलेलं आहे की पतन होण्याचा क्रम बघितलेला आपण, कशा प्रकारे ध्यान करणे, विचार करून मग कुसंगती प्राप्त होऊन आपल्या मनात वासना निर्माण होऊन मग काम क्रोध अशा प्रकारे आपलं पतन होतं. तर असं न होऊ देता आपण जर भगवंतांच्या प्रेम प्राप्ती करायची असतील तर त्यासाठी ही प्रक्रिया आहे. पहिले आपल्या मनात थोडी श्रद्धा असली पाहिजे. मग त्या श्रद्धेमुळे आपण साधू संतांचं किंवा जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं आपण संगती घेऊ आणि त्यांच्याद्वारे आपण भजन शिकू, कशा प्रकारे भजन करावे. आणि मग अशा भगवंतांच्या भजन केल्यामुळे आपल्यातले अनर्थ निघून जातील. आणि अनर्थ निवृत्त झाल्यानंतर आपल्यामध्ये निष्ठा येईल. श्रद्धा आणि निष्ठामध्ये काय अंतर आहे? श्रद्धा ही कोमल आहे, निष्ठा कशी आहे? एकदम मजबूत असते, दृढ असते. तर या श्रद्धामध्ये कसे ते भक्त असतात, तर त्यांना दुसरं काही जर लोक येऊन म्हटले की अरे का भक्ती करतोय तू, चल आमच्या बरोबर, तुला जॉब मिळून, तुला हे करून देतो ते करून देतो, मग अशी व्यक्ती काय होते, त्याची श्रद्धा कोमल असल्यामुळे ती भक्ती सोडून परत इंद्रिय तृप्तीमध्ये लागते. पण निष्ठावान जो भक्त आहे त्याला कुणी हलवू शकत नाही. तो एकदम पक्का असतो भक्ती करण्यामध्ये. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मनामध्ये काय होतंय, भगवंतांप्रती रुची उत्पन्न होते. मग त्या रुचीपासनं त्याच्यात आसक्ती येते, मग त्यात मध्ये तो भाव स्तरावरती जातो, मग त्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त होत. तर हे आहे सकारात्मक आपल्या मनाला लावण्याची प्रक्रिया. आणि हे दुसरं जे आहे ते नकारात्मक आहे, ध्याय तो विषय. पण तर भौतिक विषयावरती ध्यान करणे वगैरे हे पतनासाठी कारणीभूत ठरणार आहे. पण हे जे श्रद्धापासून आपण प्रेमाकडे वळू, शुद्ध भक्तांचा आपण जेव्हा आश्रय घेऊ, त्यावेळेस मात्र आपली प्रगती भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रेममय प्रगती होईल. तर ह्यासाठी आपण प्रयत्न आपण राहू, तर आपलं असं ध्यान आपलं सगळं पतनाकडे जाईल. पण चांगल्या संगतीमुळे आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होण्याची संधी जास्त आहे. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला इथं सांगतात. श्लोक क्रमांक आता 64. श्लोक क्रमांक 64 ते 71 यामध्ये भगवंत अर्जुनाच्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे की तो कशा प्रकारे व्रजेत, किम व्रजेत. तर तो व्यक्ती इंद्रियांना तो कसा इंद्रियांच्या तृप्ती, इंद्रियांचे जे विषय वस्तू आहेत त्यामध्ये तो स्वतः कसा वावरतो, त्याबद्दल आता भगवंत अर्जुनाला सांगतात. रागद्वेष विमुक्तेस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्याचे सामर्थ्य असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. मी वाचतो प्रभूजी. हरे कृष्ण. वाचू का? यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिय भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो.
पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वर करणे दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाचीही आस्था नसते. म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो. जरी श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही, जे सामान्यतः त्याने आपल्या तृप्तीकरता केले असते. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांच्या अहैतुकी ही भावना म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहैतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. हरिबोल. तर हे जे राग आणि द्वेष, राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे अनासक्ती, तर ही जी व्याख्या आहे राग आणि द्वेष, हे आपल्या मनानुसार आपण ठरवले नाही पाहिजे. तर जेव्हा बद्ध अवस्थेत असतात तर आपल्याला विषयांप्रती राग आहे आणि भगवत भक्तीपासून द्वेष. तर आपण स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी कितीतरी खडतर प्रयत्न करू शकतो. काही लोक किती कष्ट करतात स्वतःच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी, पण भगवंतांच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी त्यांना बिलकुल थोडी सुद्धा इच्छा नसते. त्यांना तर वाटते की कशाला हे भगवंतांची भक्ती कशाला करावी, असं त्यांना वाटतं. तर हे बळी पडलेले आपल्या इंद्रियांच्या काम असते. पण भगवंतांचा भक्त त्याचं जीवन हे त्याच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी सध्या कधीच नसतं, पण तो त्याचे इंद्रिय सुद्धा भगवंतांना सुख देण्यासाठी तो वापरतो. आणि अशा प्रकारे जे सुख भगवंतांची प्रसाद रूपाने प्राप्त होते त्या सुखाने आपल्याला बिलकुल इजा होणार नाही. पण जे सुख आपल्याला भगवंतांच्या शिवाय प्राप्त होणार आहे हे सर्व सुख एक प्रकारे आपल्याला अडकवणारे सुख. तर आपल्याला आता ठरवायला पाहिजे की मला तर इंद्रियांना सुख द्यायचे, पण कशा प्रकारे सुख द्यायचे आपल्याला, भोग करून नाही तर भगवंतांची सेवा करून आपल्या इंद्रियांना सुख द्यायचं. तर आपल्याला नेहमी विचार करायला पाहिजे, काही जरी इंद्रिय भोगाची काही वस्तू समोर आली तर आपल्याला विचार करायला पाहिजे की मी ह्या इंद्रिय भोगाच्या वस्तूला भोगून भगवंतांना सुख देणार आहे. मग त्याचं उत्तर हो असेल तर मग त्या इंद्रिय भोगाकडे आपण वळलं पाहिजे, पण त्याचं उत्तर नाही असेल तर त्यापासून दूर राहिलं पाहिजे. तशा प्रकारे भगवंतांचा भक्त हा इंद्रियांना नियंत्रित करतो आणि तो भगवत भक्तीच्या नियमानुसार कार्य करतो. त्याला जरी भयंकर चहाची तलफ असेल वगैरे, पण आता भक्त झाल्यानंतर त्याला माहिती आहे की आता हे भगवंतांनी मला सांगितले की ह्या गोष्टीपासून दूर राहील, व त्यावेळेस ती व्यक्ती त्यापासून दूर राहते. पण बहुतेक व्यक्ती सुद्धा जेव्हा आजारी पडतो डॉक्टर त्याला म्हणतात चहा पिऊ नको, पण त्याचं हे जे व्रत आहे ना चहा पिण्याचं ते थोडं काळापुरतं राहतं. जेव्हा त्याला बरं वाटतं तेव्हा लगेच तो परत चालू होतो. तर अशा प्रकारे बहुतेक प्रकारे जे नियंत्रण असतं ते एका बांध बांधल्याप्रमाणे असतं. ते जेव्हा फुटतं तर एवढं त्याचं नुकसान करतं की तो वाहून जातो. तर अशा प्रकारचे कृत्रिम संयमाने इंद्रिय कधीही नियंत्रणात येत नाही. पण ह्या इंद्रियांना जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेत लावू तेव्हा हे इंद्रिय एकदम आपले मित्र बनतात. तर आपली इंद्रिय आपल्याला भगवंताकडे आकर्षित करते. तर हे भगवत भक्तीने पूर्णपणे प्रभावित झाले जे इंद्रिय आहेत ते इंद्रियांना भगवंतांच्या कीर्तनामध्येच आनंद प्राप्त होतो.
त्या डोळ्यांना भगवंतांच्या रूपामध्येच आनंद प्राप्त होतो, त्या जिभेला कृष्णप्रसादामध्येच आनंद प्राप्त होतो. मग कधी काही भोगवस्तू जरी त्याच्या समोर आली तर ते इंद्रिय त्यातनं परावृत्त होत. तर असे जे एकदम भक्तांच्या सेवेमध्ये त्यांना मदत करतात, तर इंद्रिय वाईट नाहीत. असं नाही की आपण डोळे फोडून घ्यायला पाहिजे किंवा कान फाडून घ्यायला पाहिजे किंवा जिवा कापून टाकायला पाहिजे, असं नाही. ते जे त्यांना इंद्रियांना सुख देण्याची जी आपली चुकीची कल्पना आहे किंवा चुकीचा जो आपल्याला अनुभव आहे त्याला बाजूला केलं पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचे सकारात्मक भक्तिमय कार्य करून आपल्याला जेव्हा भगवंतांच्या भक्तीचे जेव्हा सुख आपण आस्वादू त्यावेळेस आपोआप हे जे भौतिक जगातलं निष्कृष्ट सुख आहे इंद्रिय भोगाचं त्यापासून आपण दूर राहू शकतो. काही वेळेस लोक विचारतात भक्तांना, अरे तुम्ही मूवीला जात नाही, तुम्ही हॉटेलला जात नाही, तुम्ही काय कुठल्या पिकनिकला पण येत नाही, तुम्हाला काहीच इंद्रियांना तुम्ही सुख देत नाही, तुम्ही जगताय कसे? अशा प्रकारे त्यांना एक आश्चर्य वाटतं की हे काय करतात हे लोक. कारण ते लोक एवढे इंद्रियांना सुख देऊन सुद्धा ते सुखी नाही. त्यांना असं नाही की त्यांना नेहमीच नवीन मूवी पाहिजे, असं नाही की एकच मूवी ते परत बघतायत किंवा एकच गाणं ते परत ऐकतात, असं नाही. त्यांना नवीन नवीन पाहिजे असतं, कारण त्या सुखात क्षणभर सुख असतं, त्याच्यानंतर परत सुख मिळत नाही त्यांना. पण भगवंतांची भक्ती एवढी चांगली आहे, एवढे त्यात सुख आहे की अनादी काळापासून आपण तोच हरिकृष्ण मंत्र ऐकतोय. दर जन्माष्टमीला आपण कृष्णाचे तेच लीला ऐकतो. असं नाही म्हणत की अरे आता दुसरं बस झालं, आता कृष्ण लीला फार झाली, आता दुसरं काहीतरी सांगा, असं नाही. नरसिंहदेवांच्या वेळेस आपण तीच नरसिंह लीला ऐकत असतो, वर्षानुवर्ष आपण तीच गोष्ट ऐकतो, पण ती इतकी रुचकर आहे, त्यात नाविन्य आपल्याला नेहमी प्राप्त होतं, कारण ते भौतिक नाही. आध्यात्मिक जे आहे त्यात नवनवं असतं, त्यात नेहमी नवीन नवीन त्यात रस उत्पन्न होतात. पण जे भौतिक आहे ते एकदम शिळ आहे, ते लगेच शिळ पडतं. थोडी इंद्रियतृप्ती गेली लगेच शिळ पडतं, त्यातून त्या व्यक्तीला रस नाही मिळत. तर अशा प्रकारे मग त्यांना नवीन नवीन इंद्रिय भोगाचे वेगवेगळे प्रकार चालवावे लागतात. तर हे या सगळ्या राग आणि द्वेष, हे भौतिक जे आसक्ती आणि द्वेष आहे यातनं आपण दूर राहिलं पाहिजे आणि त्या इंद्रियांना या विषयातनं बाहेर काढून स्वतःच्या नियंत्रणात आणलं पाहिजे आणि या इंद्रियांना भगवंतांचा प्रसाद आपण दाखवला पाहिजे. तर आपल्या डोळ्यांना भगवंतांचा प्रसाद म्हणजे भगवंतांचं रूप दाखवलं पाहिजे, कानांना भगवंतांचा प्रसाद म्हणजे भगवंताचं कीर्तन ऐकवलं पाहिजे, जिभेला भगवंतांचा प्रसाद म्हणजे भगवंतांचं अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद आपण खाल्ला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या इंद्रियांना आपण भगवंतांचीच प्रसाद जी कृपा आहे ती नेहमी नेहमी दिली पाहिजे. अशा प्रकारे व्यक्ती काय होतो, भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तर हे वळण लावणं गरजेचं. तर ह्यालाच म्हणतात इंद्रियांना, इंद्रियांचं कसं विचारत व्रजित, म्हणजे कसे माझे इंद्रिय चालतात. जशी गाय कशी चरायला जाते तशा प्रकारे आपले इंद्रिय सुद्धा चरायला जाते. तर ह्या इंद्रियांना जे त्याचं व्रजित म्हणजे त्यांचा जो चरायचा मार्ग आहे ना तो भगवत भक्तीच्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे. इंद्रिय तृप्तीकडे न त्यांना नेता त्यांना भगवत भक्तीच्या क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे. तर असा भगवंत अर्जुनाला उपदेश देता येईल. आता पुढचा श्लोक आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिर सोप्यपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनामध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध तापही नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्येच व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना
न च भावयत शांतीर अशांतस्य कुतः सुखम. जो भगवंतांशी संबंधित नाही कृष्ण भावनेमध्ये, त्याच्याकडे दिव्य बुद्धी असत नाही आणि त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही. आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल. हरे कृष्ण. वाचू का? तात्पर्य प्रभुपादांच्या. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यताच नाही. म्हणून 5व्या अध्यायात 5.29 निश्चितपणे सांगितले आहे की जेव्हा एखादा मनुष्य जाणतो की तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभ फलांचे श्रीकृष्ण हेच केवळ भोक्ता आहेत, संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत आणि सर्व प्राणी मात्रांचे तेच खरे मित्र आहेत, तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हा तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ श्रीकृष्णांशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते. हरे कृष्ण. सर्वजण सुखाच्या शोधात आहेत, पण खरे सुखी कोण आहेत? ते भगवंतांचे भक्त. कारण भक्तांशिवाय बाकी कुणीही सुखी राहू शकत नाही. कारण ज्यांचं मन शांत नाही त्यांना सुख मिळणं अशक्य. आणि मन का शांत नाही? कारण त्यांची बुद्धी स्थिर नाही. बुद्धी स्थिर नाही, इंद्रिय संयमित नाही. तशा असंयमित इंद्रियाद्वारे, अस्थिर मनाद्वारे त्याची बुद्धी कलुषित झालेली आहे. अशा व्यक्तीला शांती मिळणं अशक्य आहे. आणि अशी शांती न मिळाल्यामुळे व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जरी लोक वरकरणी दाखवतात की आम्ही सुखी आहे, पण जो कृष्ण भक्त नाहीये त्याच्याकडे सुख हे एक मिथ्या आहे. ते मृगजळाच्या सुखाप्रमाणे ते सुख क्षणिक असणार आणि ते सुख त्यांच्या मनोकल्पित असणार. तर सुखाची व्याख्या ते स्वतः करतात. जसं एक वाळवंटात उंट आहे, तो काटे खातो. ते काटे खाताना त्याच्या जिभेमध्ये रक्त निघतं आणि ते रक्त तो स्वतः पित असतो. तरी त्याला त्या काटा निवडंग खाण्यामध्ये त्याला सुख वाटतं. तेव्हा एखादा डुक्कर आहे, तो जाऊन विष्ठा खातो. त्याला वाटतं की ही गरम गरम विष्ठा आहे, ती फार आनंदी आहे, त्याला वाटतं त्यात सुख आहे. अशा प्रकारे ते सुखाची व्याख्या ते स्वतः करतात की मला दारू पिल्याने सुख मिळेल, मी अवैध स्त्री भोग केल्याने मला सुख मिळेल, किंवा मला धूम्रपान केल्याने मला सुख मिळेल. काही काही असे विज्ञापन असतात, जाहिराती पण असतात. यू स्मोक अँड बी कूल. तुम्ही दुवा पोटात नेऊन तुम्हाला कसं सुख मिळणार? तर ही जी ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक विकृती दाखवलेली की अशा केल्याने लोक सुख होत आहेत, सुखी होत आहेत. तर हे सर्व काय एक प्रकारे आपल्याला सर्वसामान्यांना ते फसवत. तर कृष्ण भावनेशिवाय सुखी होणं हे शक्यच नाही. आणि त्याचं भगवंतांनी तर ठामपणे
सांगितलेले की ज्याची इंद्रिय संयमित नाहीत, ज्यांच्या इंद्रियांना माझा प्रसाद प्राप्त झालेला नाही, ज्या इंद्रियांना भगवंतांचा प्रसाद प्राप्त झालेला नाही. कारण मागच्या श्लोकात म्हणले भगवंतांनी प्रसाद दुःख, भगवंतांचा प्रसाद म्हणजे, आणि आपली चेतना कशी होती, प्रसन्न होते. तर सुखी बनण्याचा मार्ग काय? भगवंतांचा प्रसाद स्वीकार कर. आपल्या इंद्रियांना नेहमी भगवंतांचीच प्रसादाची प्राप्ती करून देते. तर अशामुळे आपलं चित्त प्रसन्न राहील. पण या विरुद्ध जे लोकांचे मन स्थिर नाहीये, ज्यांच्या इंद्रिय संयमित नाहीत, तर अशा प्रकारच्या उद्विग्न मनाच्या लोकांकडे सुख हे शक्यच नाही असणं. त्यामुळे आपण बघतो की एवढे मोठे मोठे लोक सुद्धा आत्महत्या करतात. एक व्यक्ती होती, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं, मित्र कसे बनवले, आणि त्याचे पुस्तक असे लाखो मध्ये विकले गेले. आणि शेवटी त्या व्यक्तीने, त्या लेखकाने स्वतःच गळ्याला फास लावून तो मेला. आणि तो मरताना शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिला की माझ्या आयुष्यात मला कोणीच मित्र नव्हते. तर विचार करा तुम्ही की कशा प्रकारे भौतिक जगामध्ये लोक दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. ते सगळ्यांसमोर हसतील, सगळ्यांसमोर दाखवतील की आम्ही सुखी, आम्ही सुखी. पण भगवंतांचा भक्त नसेल तर तू सुखी राहणं हे शक्यच नाही. या उलट भगवंतांचे भक्त स्वतःला नेहमी काय म्हणतात, आम्ही पापी आहे, आमच्याकडं कसलं, आम्ही तर दुःखी आहे. असं भगवंतांचे भक्त उलट त्यांचं वागणं असतं. ते स्वतःला म्हणतात मी भगवंताचा भक्त नाहीये, मी तर पापी आहे, मी दुःखी आहे, असं ते म्हणतात. पण खरे तर तेच सुखाचे मालक आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांनी सांगितले की ज्यांची इंद्रिय भगवत भक्तीमध्ये लागलेली नाहीत, त्यांचं बुद्धी स्थिर होत नाही, मन पण स्थिर होत नाही. आणि स्थिर मन नसेल तर त्यांना शांती मिळणं अशक्य आहे. आणि शांती जर नसेल मिळत तर त्यांना सुख तर मिळण्याची शक्यताच नाही. तर अशा प्रकारे भगवंतांनी या श्लोकामध्ये आता सांगायला चालू केलेले की कशा प्रकारे भक्त आपल्या इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करतो. तर आता पुढचा श्लोक, इंद्रियाणां हि चरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुनाव इवांभसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतरस्त ओढून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचते. वाचू का प्रभुजी? हरे कृष्ण. भक्तांची सर्वच इंद्रिये भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न झाली पाहिजे, अन्यथा विषय भोगामध्ये रत असलेले एखादे इंद्रियही त्याला दिव्य प्रगती पथावरून भ्रष्ट करू शकते. अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावना भावित होणे अत्यावश्यक आहे, कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे. हरे कृष्ण. तर अनियंत्रित इंद्रियांचं काय गती आहे त्याच्याबद्दल भगवंतांनी इथं सांगितले. एक उदाहरण दिले की समजा एखादे नाव असेल, तिला जर नियंत्रित नसेल ती नाव, तर सोसाट्याच्या वाऱ्याने ती नाव इकडे तिकडे ओढून नेली जाईल. अशा प्रकारे इंद्रियांना जर आपण नियंत्रित केलं नाही भगवत भक्तीमुळे, तर कुठलाही इंद्रिय आपल्याला आपलं पतन करू शकतो. तर शास्त्रामध्ये उदाहरण दिलेले की इंद्रिय कशी पतन करतात.
आवाज येत नाही? हा येस दाखवते मी. असं म्हटलंय कुरंग मातंग. दिसतंय का श्लोक? हा दिसतोय. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंचभिरेव पंच नर प्रमादी सुकृतम न हन्यते ये सेवते पंचभिरेव पंच. तर ह्याचा अर्थ असा आहे की हत्ती, परत पतंग आणि हरिण, मासा आणि भोवरा, हे 5 जे प्राणी आहेत ते एकेका इंद्रियामुळे त्यांची अधोगती झालेली. पण माणूस जो नर आहे, मनुष्य, त्याचे 5ही इंद्रिय इंद्रिय भोगामध्ये लागलं तर त्याचं काय होईल, असं ते म्हटलं. तर बघा, कुरंग म्हणजे हत्ती, जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्वचा, डोळे, नाक, कान, जीभ, तर ह्या प्रत्येक इंद्रियासाठी एक एक प्राणी इथे दाखवलेले आहे. तर हत्ती जो आहे तो त्वचेसाठी. तर हत्तीला कसं पकडलं जातं? हत्तीला पकडणं फार अशक्य, कोणीही त्याला पकडू शकत नाही, कारण त्याची ताकद एवढी आहे की तो झटक्यात त्याच्यावरती पडलेलं जाळं किंवा काही तो दूर सारू शकतो. पण या हत्तीला एक दुसरी मादा हत्ती, तिच्या स्पर्शाने त्याला आकर्षित केलं जातं त्या हत्तीला. आणि ती मादा मग जेव्हा ती मादा माहुताच्या नियंत्रणाखाली असते, मग त्या मादेला जेव्हा माहूत घेऊन पुढे पुढे जात असतो तर तो बलवान हत्ती सुद्धा त्याच्या मागे पळत असतो त्याच्या स्पर्शापुढे. आणि मग अशा प्रकारे मादा हत्ती ती जमिनीवरनं बाजूने निघून जाते. पण त्याच ठिकाणी एक खड्डा केलेला असतो आणि त्याच्यावरती बांबू टाकलेले असतात, त्याच्यावरती गवत पसरलेलं असतं. तर या हत्तीला कळत नाही की आपण पण बाजूने जायला पाहिजे. तो पण सरळ धावतो आणि तो जेव्हा त्या खड्ड्यावरती जे बांबू पसरलेले त्याच्यावरती पाय ठेवतो तर त्याच्या वजनाने सगळे बांबू कट तुटतात आणि तो जाऊन त्या खड्ड्यात पडतो. अशा प्रकारे तो खड्ड्यात पडतो आणि त्या 4-5 दिवस काहीच खाऊ घालत नाही जात. मग अशा दुर्बल झालेल्या हत्तीला ते मारतात आणि माहूत त्याच्या डोक्यावरती अंकुश मारतो आणि मग त्याला पूर्णपणे त्याला तिथं प्रशिक्षण देऊन मग त्याला त्या खड्ड्यातनं बाहेर काढतात. आणि अशा प्रकारे तो फक्त स्पर्शाच्या इंद्रिय भोगामुळे आता आयुष्यभरासाठी गुलाम बनतो. तर हे आहे त्वचेचा इंद्रिय बळी पडलेला प्राणी. दुसरा आहे भोवरा. तर भोवरा हे कमळामध्ये त्याचा सुवास घेऊन इतके मंत्रमुग्ध होतात की त्या कमळातच ते थांबतात. आणि कमळ हे रात्री जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळेस कमळ आपले पंख आवळून घेत, म्हणजे त्यांचे पंख नाही, पाकळ्या आवळून घेतात. अशा प्रकारे तो जो भोवरा आहे तो कमळामध्ये अडकतो आणि तो अडकतो, पण त्याला ते वासातनं सुटका होत नाही त्याची. तर तो काय होतो, तो सॉरी हे भृंग म्हणजे हा भोवरा आहे भृंग. तर त्या वासामध्ये त्याला त्याची ताकद आहे. त्या भृंगाची ताकद काय आहे, तो एका सागवानाच्या लाकडाला सुद्धा छिद्र पाडू शकतो. किती कठीण लाकूड असो त्याला छिद्र पाडू शकतो. तर हे कमळाचे जे पंख आहेत, कमळाचे जे पाकळे आहेत ते तर इतके नाजूक आहे की तो असं त्याला भेदू शकला असतो. पण तो त्या वासाने इतका मंत्रमुग्ध होतो की त्याला स्वतःची ताकद तो विसरून जातो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी कमळ उमलतात, परत ते उमलतात, त्यावेळेस त्यामध्ये भरपूर असे भुंगे मेलेले दिसतात. तर हा भुंगा ज्याची ताकद आहे छिद्र पाडण्याची एका लाकडाला वगैरे, तो या अशा कोमळ पाकळ्यांना छिद्र पाडू शकला नाही, कारण तो
त्याच्या श्वासाला, त्याच्या सुगंधाला बळी पडल्यामुळे. तर हे दुसरं झालं श्वासासाठी, श्वास म्हणजे आपल्या नाकासाठी, सुगंधासाठी. आणि तिसरं आहे मातंग. मातंग म्हणजे हरिण. प्रभूजी, कुरंग म्हणजे हरिण आहे आणि मातंग म्हणजे हत्ती आहे. ओके, कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती. तर मग जे हरिण आहे, हरणाला काय होतं, तो इतका चपळ असतो की त्याला वाघ सुद्धा पकडू शकत नाही. पण त्या हरिणाला पकडण्यासाठी पारधी काय करतो, फक्त आपली बासरी वाजवतो. आणि जो तो बासरी ऐकण्यासाठी आपले कान टवकारून तो हरिण उभा राहतो, तर त्याला मग त्यावेळेस पारधी जाऊन पकडतो. अशा प्रकारे कानाच्या सुखासाठी हा चपळ हरिण सुद्धा अडकून जातो. त्यानंतर तिसरं उदाहरण, हे चौथं आहे पतंग. पतंग म्हणजे घरात आपण किडे बघतो ना, ते उडायला इकडे तिकडे उडू शकतात. पण मेणबत्ती वगैरे पेटवली आपण तर त्यांना वाटतं की अरे यामध्ये काहीतरी लपतंय, मग ते आपलं वेगाने सुसाट्याने त्या प्रकाशाच्या झोताकडे पळतात आणि ते भाजून करपून मरून पडतात. आता एक पतंग मरून पडलेला आहे, मग दुसऱ्या मागच्या पतंगाने ते विचार करायला पाहिजे, अरे माझा भाऊ पडून मरून पडला, माझे आजोबा मरून पडले, तरी हा सुद्धा त्यात उडी मारून स्वतःला मारून टाकतो. तर हे कशासाठी उदाहरण आहे, डोळ्यांसाठी. तर बघायला लक्षणारी वस्तूकडे आकर्षित होऊन ते स्वतःला मृत्यूला सामोरे जातात. आणि पाचवं उदाहरण आहे मीन म्हणजे मासा. तर माशाला खायला भरपूर असतं त्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये. पण जेव्हा तो मासेमारी करणारा व्यक्ती तो काटाला गळाला ना मांस लावतो छोटासा आणि तो पाण्यात सोडतो, तर ह्या माशाला वाटतं की आयतं मांस कुठून भेटले खायला. मग तो अशा प्रकारे ते खाण्यासाठी तो खातो. आणि त्या मासा तुकडा खाताना तो गळ पण त्याच्या पोटात जातो. आणि जो बाहेर बसलेला मासेमारी हे असतो, कोळी असतो, त्याला दिसतं की त्याचा गळ अडकलेला आहे आता माशाच्या पोटात. तो खचकन त्या फिरत असतो खाऊन, त्याचं पोट भरलेलं असतं, इकडे तिकडे वामध्ये तो गळ गेलेला आहे त्या मासा तुकड्यावर. तर हे जिभेच्या लालसेपोटी, जिभेला संतुष्टी देण्यासाठी त्यांनी हे जे काही मांस खाल्लं तो गळ्यात अडकून त्या इंद्रियामुळे त्याचा मृत्यू आलेला आहे. अशा प्रकारे आपण बघितलं हे 5 प्राणी आहेत ते एकेका इंद्रियामुळे त्यांची मृत्यू त्यांना प्राप्त झालेली. तर माणूस आहे, माणसाचे तर 5ही इंद्रिय तो अशा इंद्रिय भोगामध्ये लावतो. डोळ्यांनी पिक्चर बघण्यासाठी डोळे जातात, कानाने काही त्यासाठी मोठी फिल्म इंडस्ट्री, त्याच्या डोळ्याला सुख देण्यासाठी, त्याच्या कानाला सुख देण्यासाठी सुद्धा ऑडिओ इंडस्ट्री मोठी. त्याला असे रेडिओवरती काही काही चॅनल वगैरे लावतात, FM वगैरे, ते ऐकायला भेटतात. दिवसभर ते कानात घालूनच फिरत असतात. आपण बघतो ते लेबरवाले लोक, कामगार लोक कानात घालून बसलेले असतात. आपल्याला वाटतं की काय ते कीर्तन ऐकतात काय प्रवचन ऐकतात, पण काही नाही. एवढे लोक कानात घालून फक्त पिक्चरचे गाणे ऐकण्यातच त्यांचं दिवसभर कानात असतात. मग तिथं ऐकतात, मग रिक्षात बसले, रिक्षामध्ये पण लोक गाणी लाव तिथे पण त्यांना ते ऐकलं पाहिजे पडलेले. त्यासाठी मोठी मोठी इंडस्ट्री. मग काहींना सुगंध पाहिजे असतो, त्यासाठी डिओड्रंट लाव किंवा हे लाव ते लाव, त्यासाठी सुद्धा मोठी मोठी इंडस्ट्री त्यांचे शृंगार साहित्यासाठी. तर अशा प्रकारे हे नाकासाठी, सुगंधसाठी आणि जिभेसाठी लोकांना कसं इकडचा वडेवाला, वडापाववाला किंवा केक रात्रीचं 12 वाजता खाणारं दुकान उघड असतं, काही लोक लोणावळ्याला खाण्यासाठी जातात वगैरे वगैरे. अशा प्रकारे जिभेसाठी सुद्धा लोक डायबिटीस झाला तरी इंजेक्शन लावून लावून गोड खाण्याच्या मागाला.
तर हे जिभेच्या लालसापोटी बळी पडतात. आता राहिलं का अजून त्वचा. त्यासाठी मग लोक स्पा सेंटरला जा, मसाज सेंटरला जा आणि आपल्या इंद्रियावर त्वचेला काहीतरी असे मुलायम हे पाहिजे सीट पाहिजे. तर काही काही मर्सिडीज बेंज मध्ये वगैरे त्यांच्या गाडीचे जे सीट असतात ते पोटातल्या गाईच्या पोटातल्या वासराच्या कातडीपासून बनवतात. तर अशा प्रकारे लोक कितीतरी अघोरी अघोरी प्रकारे इंद्रियांना सूट देण्यासाठी प्रयत्न करतात. तर या माणसाचे दुर्गती का होईल? तर असे पाचही प्रकारे पाचही इंद्रिय त्याची असंयमित आहेत. तर मग त्याचं काय होणार? तर हे तर स्वाभाविकच आहे की त्याचं तो नष्टच होणार आहे अशा इंद्रिय तृप्तीद्वारे. त्यात काही नवल वाटण्यासारखं नाहीये. तर जो भगवंताचा भक्त नाही तो अशा प्रकारे इंद्रिय तृप्तीमध्ये स्वतःला लावून तो आपला विनाश उडवून घेणार. तर त्याबद्दल भगवंतांनी आपल्याला इथं सावधान करता येते की तुम्ही अशा प्रकारे वाहून नका जाऊ इंद्रियांच्या सुखांना संतुष्ट करण्यासाठी. स्वतःला वाहून नका देऊ, पण आपण आपल्या इंद्रियांना नियंत्रित करायला पाहिजे. तर ते कसं नियंत्रित करायला पाहिजे त्याबद्दल आता भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये सांगते, जे की आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. श्लोक क्रमांक 68. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नंतर आपण थांबू. हरे कृष्ण. येस हरे बोल. येस प्रभू बोला. तुम्ही ते साधू संघ अनर्थ निवृत्ती सांगितलं त्याचं थोडं सांगा ना, कसं आपण हे करू शकतो भजन क्रिया. तर जसा आपण संघ घेऊ त्या प्रकारे आपलं संगतीद्वारे आपल्याला कळेल की आपली काय प्रगती होणार आहे की अधोगती होणार. तर संघ हा फार महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यामध्ये. जसं काही हुशार मुलांचा जेव्हा संघ घेतात काही ढ मुलं सुद्धा, ते सुद्धा हुशार बनतात. पण काही हुशार मुलं जर ढ मुलांच्या संगतीत लागले तर ते सुद्धा ढ बनते. तर इंद्रिय भोग वगैरे जे आहे ते आपल्याला काही जन्मजात आपल्यात नसते. संगतीद्वारे आपल्यात ते गुण येतात. जसं कोणी दारुडे आहे किंवा कोणी दरोडेखोर आहे, हा जन्माला बनत नाही. तो त्याच्या संगतीमुळेच तो बनतो. तर वाईट किंवा चांगलं हे संगतीमुळेच होणार आहे. पण आपल्याला चांगलं भगवंतांचा भक्त बनायचं असेल तर आपल्याला अशा संगतीमध्ये जायला पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला भक्ती करायला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे हे साधूंची जी संगती आहे किंवा जे भगवंतांच्या भक्तांची संगती आहे त्या संगतीमध्ये आपण राहू तर आपल्याला भक्ती करायला चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि प्रेरणा मिळेल. आणि आपली जरी ताकद नसेल, आपली जरी कुवत नसेल, आपली जरी लायकी नसेल, तरी त्या संगतीमुळे त्या वैष्णवांच्या आशीर्वादामुळे आपण सुद्धा हे असाध्य जे आहे भगवंतांची भक्ती करायचं ते सुद्धा आपल्याला साध्य करता येईल. पण असं न करता आपण जर भौतिकवादी लोकांच्या संगतीत राहू, ती लोक सारखे आपल्याला टोमणे मारणार, काय रे कांदा लसूण खात नाही, काय रे जप कशाने करायला. ते अशा प्रकारे आपले नेहमी पाय खेचतील. आपल्याला सुद्धा वाटेल अरे मी कशाला करतोय. तर मग आपण अशा प्रकारे भक्ती सुद्धा सोडून टाकू. तर एवढा त्यांचं जर जास्त त्यांची ताकद जास्त असेल तर आपण काही निभावं लागणार नाही. आपण परत भौतिक जीवनाकडे लोटले जाऊ. त्यामुळे आपण आपली संगती आपल्याला ठरवायला पाहिजे की मला भगवंतांच्या धामात जायचं असेल तर मला चांगल्या सत्संगामध्येच भगवंताने ठेवा. आणि हेच आपल्या साधू संतांचं भगवंतांना मागणे. ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हा. पुढं काय, संत संग देई सदा न लगे धनसंपदा संत संग देई सदा. असं ते तुकाराम यांचा अभंग आहे. ते म्हणतात की मला परत जन्म घाला, पण मला एवढं तुम्ही आश्वासन द्या की मी तुम्हाला विसरलं नाही पाहिजे
आणि मला तुमच्या साधू संतांची संगती प्राप्त होईल. तर हे साधूच्या संगतीमध्ये राहून आपण परत ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर, जे बाकीच्या लोकांबरोबर करतो ते पण साधूंच्या संगतीतून आपण ते कार्य करायला नाही पाहिजे. पण आपण साधूंच्या वैष्णवांच्या संगतीत आल्यानंतर भगवंतांबद्दल चर्चा करायला पाहिजे. भक्ती कशी चांगल्या प्रकारे करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. नाहीतर कधी कधी आपण पण भक्तांबरोबर येतो आणि मग दुसऱ्यांचेच नाव ठेवण्यामध्ये अशामध्ये आपण आपल्या भक्तीला परत भक्तीच आपण हे करतो, ऱ्हास करून टाकतो अशा वागण्यामुळे. तर आपण सावध असलं पाहिजे. भक्तांच्या संगतीमध्ये आपण भक्तीची विचारपूस करणे, एकमेकाला भक्तीमध्ये प्रोत्साहन देणे, हे कार्य आपण करायला पाहिजे. तर ह्याला संघ म्हटलं जातं. नुसतं एकत्र राहणे हे संघ नाही. तर संघ म्हणजे एकत्र येऊन भगवंतांची भक्ती करणे. ठीक आहे, तुम्हाला अजून काय विचारायचं आहे? प्रभूजी, या हरणाचं मला सांगावं. हरिण कानामुळे फसला जातो. हरिण कानामुळे का? हा. हरे कृष्ण. तो जर पोहू शकतो तरी तो बासुरी ऐकून तिथेच थांबतो. ठीक आहे, तर आपण आता पुढच्या शनिवारी 2:30 वाजता. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. जय श्री कृष्ण.